प्रभाग 3 मधून तलोजा फेज 1 तलोजा आणि सेक्टर 27 मुरबी गावापर्यंत हजारोच्या संख्येने माझे या ठिकाणचे जे मतदार नागरिक आहे ते आमच्या फॉर्म भरण्यासाठी हजर होते। आज बघितलं असेल का पूर्ण या कळंबोली या ठिकाणी ट्रॉफिकच आल्यानंतर ट्रॉफिकच दिसत होती आणि अशा प्रकारे आमच्या प्रभाग 3 मधून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनता आम्हाला पाठिंबा देण्यासाठी उतरली होती। हा तर प्रभाग 3चा मी आताच सांगतो का विजय झालेलाच आहे, कारण सर्वात जास्त पनवेल तालुक्यात जो मतांनी निवडून येणार आहे तो प्रभाग 3 हा येणार आहे। आणि नक्कीच ह्या ठिकाणची ते आमचे तलोजाचे बांधव असो, आमचे शहरातले बांधव असो, गावातले बांधव असो, ग्रामीण भागातल्या या सर्व जनतेचा आम्हाला भरघोस पाठिंबा आहे। आणि या ठिकाणी आम्ही सुरुवातीलाही नेतृत्व केलेलं आहे। त्या ठिकाणच्या ज्या समस्या होत्या, ग्रामीण भागातल्या समस्या बघितल्या तर शेवरेज लाईन, पाईपलाईन, रस्ते, तलावाचे कामे, शहरातला आले तर तिथले गार्डन्स, ट्रॉफिक पार्क असो, सेक्टर बसी आणि नेहरू तारांगण, स्मशानभूमी, कब्रस्तान, ज्या प्रकारची आवश्यकता त्या नागरिकांना आवश्यकता त्या प्रकारची कामे आम्ही त्या ठिकाणी केलेली आहेत। त्यामुळे तिथले नागरिक नक्कीच आमच्यावर त्या ठिकाणी खुश आहे आणि नक्कीच येणाऱ्या 15 तारखेला आम्हा सर्व जे आमचे प्रभाग 3चे जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून देतील। माझं कार्यालय 5-6 दिवस नसत कायम स्वरूपीच उघडा असतो, त्यामुळे मी 5-6 दिवस बदल नाही कायम स्वरूपीच उघड म्हणजे ज्या वेळेपासून मी राजकारणात होतो त्या वेळेपासून माझा कार्यालय जनतेसाठी सतत उपलब्ध आहे आणि जनतेची जी कामं करता येतील ते आम्ही नक्कीच त्या कार्यालयामार्फत त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करीत असतात। त्यामुळे काही कामे होत असतात, काही नसतील, परंतु आमचा सतत जनतेचे जे प्रश्न असतात ते त्या प्रश्नावर मग आंदोलनाच्या माध्यमातून असू दे, मग त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना भेटीगाठी करून त्या ठिकाणी कशा प्रकारे जनतेचे प्रश्न सोडवता येतील ते आमचा प्रयत्न असतो। त्यामुळे नक्कीच ती जनता आमच्यावर त्या ठिकाणी खुश आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला मतदानाद्वारे ते नक्कीच तुम्ही बघितलं असेल का या महापालिकेत ठराविकच ठेकेदार आहेत, जे सत्ताधारी आहेत तेच ठेकेदारी दिसतील आणि मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट, करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट ह्याच लोकांना सेटिंग मध्ये दिले जातात। मग आमचे त्या ठिकाणी प्रत्येक गावातले किंवा शहरातले छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची कामे दिली जात नाही। मग सिडको ज्यावेळी अस्तित्वात होती त्यावेळी 3 लाख, 5 लाख किंवा 10-10 लाखाची A2 पद्धतीने कामे देत होती, परंतु या ठिकाणी ती आमच्या जे बेरोजगार तरुण त्यांचा रोजगार हिसकावण्याचा काम ह्या लोकांनी केलेलं आहे। त्यामुळे आमचा जो बेरोजगार तरुण झालेला आहे तोही आज कंटाळलेला आहे यानं, कारण आज त्यांचा रोजगार यांनी छिनलेला आहे। आणि बघाल तुम्ही जे टेंडर तुम्ही माहिती अधिकार काढा, काही सत्ताधारी ह्याच लोकांना करोडो रुपयाचे टेंडर, मग हा टेंडर काय करतात, पैसा आपल्या टॅक्स स्वरूपात महापालिकेत येतो आणि तेच पैसा कमवणार आणि परत हाच पैसा निवडणुकीद्वारे जनतेला हे उपलब्ध करून देणार आणि त्याच्यात परत निवडणुका जिंकतात। परंतु आता जनता आमची समजलेली आहे, यांना ह्या 15 तारखेला ह्या पनवेल महापालिकेची सत्ता नक्कीच उलटून टाकणार आहे। नक्कीच या ठिकाणी पनवेल तालुक्याच्या जनतेचा ह्या सत्ताधाऱ्यांवर रोष आहे। दिबा पाटलांचा ह्या एअरपोर्टला जो खोटी आश्वासने दिले आणि आज आमच्या प्रकल्पग्रस्त जो बांधव आहेत ते खूप नाराज झालेले आहे आणि अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे नक्कीच या 15 तारखेला जनता आपल्या मतदानाचे हक्क बजावून ह्या ठिकाणी सत्ता उलटवून टाकणार आहे।